जवळा येथील प्राथमिक मराठी शाळेच्या 1 वर्ग जमिनीचा हमरास थेट पहा लाईव्ह। जवळा येथील प्राथमिक मराठी शाळेच्या 1 वर्ग जमिनीबाबत नेमके काय घडले? संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक खुलासा पहा आमच्या चॅनलवर लाईव्ह भाग 1। पुढील भाग पाहण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये भाग 2 अशी कमेंट करा। सत्य काय आहे जाणून घेण्यासाठी लाईव्ह नक्की पहा। मी स्वागत करते। आंबोले साहेब सुद्धा सर्वप्रथम आपल्या शाळेत त्यांनी विजिट दिलेली आहे, त्यांचं सुद्धा शब्द समूहांनी मी स्वागत करते। आणि आमचे माननीय कुटुंब प्रमुख गट शिक्षणाधिकारी कोंडाळ साहेब यांचं सुद्धा मी शब्द समूहांनी स्वागत करते। त्यांच्या वतीने आज दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी 5वा हरास आपण आयोजित केलेला आहे आणि त्रिस्तरीय समिती यामध्ये सामील झालेली आहे। त्यामध्ये आपले बीडीओ साहेब खारोटे साहेब, तसंच पंडित साहेब सहाय्यक बीडीओ आणि आपले कोंडाळ साहेब गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती आर्मी या समितीसमोर आपला 5वा हरास 2026-27 आयोजित केलेला आहे। मॅडम मी पंचायतचे नाव वाचून दाखवा। ते उपस्थित पंच आहे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री बलेश कार्लेकर, नंतर शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा कांचन नंदा गवळीताई, नंतर ग्रामपंचायत जवळा सरपंच जमिलाताई प्रणिताताई आडे आणि ग्रामपंचायत जवळा येथील उपसरपंच संजय नागापुरी सर आणि आपले ग्रामसेवक तथा सचिव प्रवीण नामदेव वाघ यांच्या उपस्थित पंचामध्ये आज आपला हरास आयोजित केलेला आहे। आपला 2023-24 मधील 24-25 मधील हरास रक्कम होती 60,000 आणि मागील वर्षी 2025-26 ची हरास रक्कम होती 1,11,000। त्यामुळे एकूण रक्कम आपली झाली 2,38,000 आणि एकूण 3 वर्षाची रक्कम रुपये 2,38,000 एवढी झालेली आहे। त्याची सरासरी 3 वर्षाची रक्कम म्हणजे रुपये 79,000 ही आपली शासकीय बोली ठरलेली आहे। त्यानुसारच हरास करण्यात येणार आहे। ज्यांना तो हरास घ्यायचा आहे, ज्यांना ही बोली 79,000 पासून सुरुवात करायची आहे, त्यांनीच अनावश्यक रक्कम 5,000 जमा करावी। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या भगीरथ राजा 24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा।